सातारा जिल्ह्यात लोकशाहीची ऐशी तैशी म्हणावं अशी काही घडामोड घडली आहे। इथे सत्ता नाट्यासाठी जोरदार राडा झाला आणि त्यात बहुमत नसलेल्या भाजपने सत्तेचा लोण्याचा गोळा पळवला। पण त्यापूर्वी जे काही नाट्य घडलं, जो काही राडा झाला, त्याचे पडसाद आज राजधानीमध्ये सुरू असलेल्या अधिवेशनात उमटले। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवडणूक, तिथे पोलीस पोहोचतात, मंत्र्यांना धक्काबुक्की होते, 2 सदस्य मतदानाच्या तोंडावर खेचून दिले जातात आणि त्यात बहुमत असलेला सत्तेपासून दूर राहतो किंवा त्याचा मोठा गेम करत तो ठेवला जातो आणि बहुमत नसलेला सत्तेचा तुरा घेऊन मिरवतो। आणि हे सगळं घडतं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्या जिल्ह्याने दिले त्या सातारा जिल्ह्यात। या सगळ्याला काय म्हणायचं? सत्तेसाठीची साठमारी की लोकशाहीचे धिंडवडे की प्रत्यक्षात काहीच नाही, उगाच आरोपांचा बागुलबुवा? याच सगळ्याची आपल्याला चर्चा करायची आहे। एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत हरीश पाटणे, निवासी संपादक दैनिक पुढारी सातारा आवृत्ती, अजित चव्हाण भाजपचे सहमुख्य प्रवक्ते आणि अरुण सावंत शिवसेनेचे प्रवक्ते। मी सुरुवातीला चर्चेकडे वळण्यापूर्वी आज शंभूराज देसाई हाऊसमध्ये नेमकं काय म्हणाले, त्यांच्यावर काय ओढवलं हे त्यांनी सांगितलं, आपण बघूया। महाराज, लागलं मला त्या झटापटीमध्ये, मी डायबिटीजचा पेशंट आहे, रक्त जोरात यायला लागलं, माझ्या बॉडीगार्डनं मला रुमाल दिला, पण तोपर्यंत अध्यक्ष महाराज त्या दोन्ही सदस्यांना पोलीस आरोपी सारखं पळवत घेऊन गेले। फक्त त्यांना मतदानाला जाऊ द्यायचं नव्हतं, फक्त त्या 2 लोकांना मतदानापासून वंचित करायचं होतं। आमच्याकडे 33 सदस्य होते, आमचे सदस्य त्यांना कमी करायचे होते। निवडणूक झाल्यावर सुद्धा तुम्ही त्यांना धरू शकला असता, पकडू शकला असता अध्यक्ष महाराज। ठीक, पण 1 मिनिट अध्यक्ष महाराज, मी जबाबदारीनं सांगतो, या सगळ्यांच्या पाठीमागं जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि एलसीबीचा पोलीस निरीक्षक देवकर आणि एलसीबीचा सहाय्यक निरीक्षक गर्जे, या तिघांना मी ओळखलेलं हे तिघं आणि त्यांच्या बरोबरचे सिव्हिल ड्रेस मधले 100 पोलीस वरच्या सभागृहामध्ये माननीय उपसभापतींनी ह्याला निलंबित केलेलं आहे। आमची मागणी आहे, या सभागृहामध्ये त्याला बडतर्फ करावं, सन्माननीय सदस्य काढून टाकावं। मी सुरुवातीलाच पाटणे सरांकडे ते, पाटणे सर, आपल्या साताऱ्यामध्ये नेमकं काय घडतंय? म्हणजे जिल्हा परिषदेची निवडणूक आहे ही, काही कुठली पंतप्रधान निवडायची वगैरे निवडणूक नाहीये, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष निवडायची निवडणूक आणि त्याच्यामध्ये एवढा हाय व्होल्टेज ड्रामा। म्हणजे एकीकडे महेश शिंदे समोर येऊन म्हणतात असं काही घडलंच नाही, एवढी धक्काबुक्की झालीच नाही। दुसरीकडे ज्यांचं अपहरण झाल्याचं आहे ते शिंदे, बापू शिंदे, ते येऊन सांगतात माझं अपहरण झालंच नाही। आणि एकीकडे शंभूराज देसाई आरोप करतायत की अपहरणाच्या आरोपाखाली आमच्या लोकांना पोलिसांनी निवडणुकीच्या आधीच उचलून नेलं। नेमकं घडलंय काय? नम्रता, 1962 नंतर पहिल्यांदा सातारा जिल्हा परिषदेमध्ये अशा पद्धतीचं हाय व्होल्टेज ड्रामा, धक्काबुक्की, मंत्री एकमेकांच्या अंगावर जाणं, मंत्र्यांनी एकमेकांना ढकलणं, 2-3 सदस्यांना मंत्र्यांनी स्वतःच्या ताब्यात ठेवणं, त्यानंतर त्यांना पोलिसांनी त्यांच्यापासून उचलून नेणं, अशा पद्धतीनं मंत्र्यांमध्ये धक्काबुक्की घडणारा पहिल्यांदाच सातारा जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये हा प्रकार घडलेला आहे। आणि 100-150 पेक्षा जास्त पोलीस सातारा जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये त्या दिवशी होते मतदानाच्या प्रक्रियेच्या वेळेस। एवढ्या पोलिसांची आवश्यकता असायची काही कारण नाही, ज्यांनी त्यांनी आपापले सदस्य सांभाळायचे होते। म्हणजे मंत्र्यांना सुद्धा अलाउड करायला नको होतं आणि पोलिसांनाही अलाउड करायला नको होतं, फक्त सदस्यांना आधी एंट्री द्यायला पाहिजे होती, एवढाच त्यामागचा विषय आहे। ज्यांनी त्यांनी आपापले सदस्य सांभाळायचे होते, परंतु सदस्य एकमेकांकडे जाऊ नयेत, सदस्य फुटू नयेत किंवा ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले त्या सदस्यांना मतदानाला जाता येऊ नये, अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं गेलं आणि एका मतावरती निवडणूक होती। म्हणजे 33 जिल्हा परिषद, 65 जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत सातारा जिल्हा परिषदेमध्ये, 33चं बहुमत आहे। भाजपकडं 32 जागा झाल्या होत्या भाजपला, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या 2-2 फोडून, आणि सेना राष्ट्रवादीकडे 33 झाले होते। एका जागेची आवश्यकता होती, अशा फोडाफोडीच्या वातावरणामध्ये हा तो प्रकार घडला। परंतु तो सातारा जिल्ह्याच्या आजवरच्या परंपरेला, ज्या चव्हाण साहेबांचा हा जिल्हा आहे त्यांच्या परंपरेला हा काळीमा बसणारा प्रकार साताऱ्यामध्ये घडला, ही वस्तुस्थिती आहे। तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्यामध्ये कुणी कुणाची ताकद पणाला लावलेली आहे? कुणाकडे बोट दाखवायचं?
नाही, मी या परिस्थितीचं विश्लेषण करताना मी असं म्हणेल की साताऱ्याची जिल्हा परिषद ही नम्रता 1962 पासून 1999 पर्यंत ती काँग्रेसच्या ताब्यात होती. 1999 पासून ही जिल्हा परिषद 2022 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार या जिल्ह्याचं नेतृत्व करत होते. त्यानंतर 7 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर या जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्यांचा सातारा जिल्हा स्वतःचा आहे ते एकनाथ शिंदे हे या जिल्हा परिषदेवर स्वतःची सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील होते. सत्तेची ही साठमारी महायुतीतल्या या 2 प्रमुख पक्षांमध्येच आहे. साताऱ्यासारखी प्रबळ जिल्हा परिषद, यशवंतराव चव्हाण साहेबांची जिल्हा परिषद स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यांमध्ये झालेलं ते युद्ध आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही, कारण या सगळ्यांचे 4ही मंत्री तिथे उपस्थित होते. बरं, मी अरुण सावंत यांच्याकडे जाते. सावंतजी, आज सदनामध्ये शिवसेनेचे आपले शंभूराज देसाई यांनी प्रचंड आरोप केलेले आहेत. मकरंद पाटील जे साताऱ्यामध्ये तुमच्या सोबत होते त्यांनीही आरोप केलेले आहेत. काय नेमकं घडतंय का? शिवसेनेला म्हणायचं काय? बोट दाखवायचंय कुणाकडे? नम्रता, पहा, स्पष्ट शब्दात जर सांगायचं तर मी एवढंच म्हणेन की ज्या भारतीय जनता पार्टीला आम्ही आमचे मित्रपक्ष म्हणून समजत आलो होतो त्याच भारतीय जनता पार्टीने आमच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचा हा प्रकार केलेला आहे. त्याची मी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनता निंदा करत आहे. भारतीय जनता पार्टीमधले असलेल्या माझ्या मित्रांनी मला माफ करावं, परंतु सत्य हे आहे की महायुतीचा जो धर्म आहे तो भारतीय जनता पार्टी विसरलेली आहे. आणि ज्याप्रमाणे भोंदू हवस असलेला भोगी बाबा खरात वागला त्याप्रमाणेच आज भारतीय जनता पार्टी आमच्याशी त्या तिथे वागलेली आहे. आपणा सर्वांना माहित आहे की आमचा पक्ष तिथे मेजॉरिटीमध्ये असताना सुद्धा ज्या भारतीय जनता पार्टीला महायुतीमध्ये आम्ही लढून आज राज्याच्या सत्तेवर बसवलं, मुंबई महानगरपालिकेमध्ये बसवलं, तोच पक्ष फक्त एका जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आमच्याशी याप्रमाणे वागलेला आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आणि ज्या प्रकारे आमचे मंत्री, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावरती पोलीस बळाचा वापर करून जो प्रकार, निंदनीय प्रकार केलेला आहे, हा निंदनीय प्रकार विरोधी पक्ष सुद्धा म्हणत होते की सत्तेच्या बळावरती यांची मती गुंग झालेली आहे आणि ते त्यांनी आमच्याच बरोबर करून दाखवलं. याचं दुःख वाटतं आम्हाला की ज्या भारतीय जनता पार्टी बरोबर आम्ही हातात हात घालून काम करू इच्छितो, काम करत होतो, तीच भारतीय जनता पार्टी गृह खातं ज्याच्या हातामध्ये आहे असे देवेंद्र फडणवीस जी यांच्या संमतीशिवाय हे घडूच शकत नाही, हा माझा स्पष्ट आरोप आहे. बर, मी अजित चव्हाण यांच्याकडे येते. अजित चव्हाण, या आरोपांबद्दल काय भाजपाचं स्पष्टीकरण आहे? नाही, घरामध्ये मोठ्या भावाला जरा जास्त ऐकून घ्यावं लागतं, तशी भूमिका आज या कार्यक्रमामध्ये माझी आहे. आमचे ज्येष्ठ मित्र अरुणभाईंच्या भावना आज थोड्याशा जरा तीव्र झाल्यात. भाई, आपण टीव्ही चॅनलवरती बोलत असताना एका जिल्ह्याचा विषय असेल आणि त्यातनं सगळ्या महायुतीचा जर विषय असेल तर थोडंसं जबाबदारीनं बोलायला पाहिजे. आपण टीका करा निश्चित, मैत्रीमध्ये एका कुटुंबात सुद्धा टीका होऊ शकते, जबाबदारीची जाणीव तुम्ही आम्हाला करून देता. जी जबाबदारी तुमच्या पक्षाने पार पाडली पाहिजे ती तुम्ही पार पाडली नाही आणि आम्हाला काय शिकवता तुम्ही? आपण अरुण सावंत, आपण आता त्यांचा मुद्दा ऐकून घेऊया, मग मी तुम्हाला क्रॉस करायला पूर्ण वेळ हात घातलाय हे लक्षात ठेवा. मांडू द्यायला पाहिजे. मी तुम्हाला क्रॉस करायला, अरुण सावंतजी, मी तुम्हाला वेळ देते. अजित चव्हाण, आपला मुद्दा थोडक्यात पूर्ण करा. नाही, जे उदाहरण अरुणभाई तुम्ही दिलं ते उदाहरण या ठिकाणी योग्य नाही. मला असं वाटतं आपण सरकारमध्ये सोबत आहोत, सत्तेमध्ये सोबत आहोत, थोडासा बॅकग्राऊंडचा विचार केला पाहिजे या सगळ्या विषयामध्ये. याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अनेक विषयाचे कंगोरे असतात, पार्श्वभूमी असतात. इथं भारतीय जनता पार्टीचा मला सांगा, आम्ही निवडणुकीनं या ठिकाणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडला गेला. हे महायुतीमधलेच आहेत, ते काय कोण बाहेरून काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे तुतारीचे आणून तिथं बसवलेले नाही. प्रत्यक्षामध्ये या निवडणुकीत अरुणभाई तुम्ही थोडासा तिथं बोलायला पाहिजे आपल्या स्थानिक लोकांशी. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि महेश शिंदे हे दोघं तुमच्याच पक्षाचे, तुम्ही त्यांच्याशी का नाही चर्चा केली? महेशराव शिंदे काय म्हणतायत ते जरा तुम्ही ऐकलं का?
ज्यांच्या इथं मला तुम्ही सांगा की ज्यांच्या विरोधात तुतारीनं निवडणुका लढवल्या, निवडणूक झाल्यानंतर तुम्ही त्यांना सांगाल आता असं असं करा, कसं सदस्य ऐकतील हो? कसं ते ऐकतील सदस्य? जे 5 लोक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे या सगळ्यामध्ये त्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या, तिकीट मिळाली नाही. कोण स्थानिक पातळीवरती कोण कोणाचा माणूस आहे, कोणी कोणाला कुठून उभं केलेलं आहे आणि तो त्याला कुठून कसा सपोर्ट देईल याचा थोडासा अभ्यास आपण का नाही केला? आमच्या ज्या शिंदेताई निवडून आल्यात भारतीय जनता पार्टीच्या त्या प्रदेशाच्या उपाध्यक्ष आहेत, त्यांचे पती आमदार आहेत आणि ते सध्या एकनाथ शिंदे साहेबांचे तिथले आमदार आहेत. बरं, दुसरा विषय मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की पालकमंत्री महोदयांनी या निवडणुकीमध्ये म्हणजे अजित चव्हाणजी, माझं जे आकलन आहे, तुम्ही आता जे वक्तव्य केलं त्याच्यावर की आणि त्यांनी असंघाशी संघ केला म्हणून त्यांचे लोक कुठून तुमच्याकडे आले असं म्हणताय तुम्ही? त्यांना त्या झटापटीमध्ये पेन लागलं असं म्हणताय का तुम्ही? त्यांनी असंघाशी संघ केला, जे मित्र नाहीत त्यांच्याशी संघ केला, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकत्र घेतलं सोबत, म्हणून त्यांच्यावर नाराज असलेले तुमच्या सोबत आले आणि तुम्हाला सत्ता मिळाली असा दावा करताय तुम्ही? नम्रताजी, स्थानिक पातळीवरची निवडणुकीत हीच तर गंमत असते. मी तुम्हाला सांगतो, हे बघा, आमचे 27 रामकृष्ण वेताळ हे भारतीय जनता पार्टीकडे आले 28वे. बरं, आता याच्यामध्ये यांनी शोध घेतला पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या मंडळींनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिला ते लोक कुणाच्या विरोधामध्ये निवडून आलेले आणि निवडणुका झाल्यानंतर ऐकली पाहिजे महाराष्ट्राने. पाटले सर, या दाव्यामध्ये तथ्य वाटतंय का? 40 दिवस शरद पवारांची राष्ट्रवादी शिंदे आणि अजितदादांसोबतच्या युतीत आली म्हणून नाराज लोक भाजपसोबत गेले आणि भाजपचा तिथे जिल्हाध्यक्ष बसला. या दाव्यात तथ्य वाटतं का? भीती वाटणार आहे. 2 लोकांना हे घेऊन बाहेर गेले होते. पाटणे सर, तथ्य वाटतं या दाव्यात? तर महेश शिंदेंनी मांडलेली ही भूमिका आहे आणि महेश शिंदे जे म्हणतायत, महेश शिंदेचा विषय समजून घेतला पाहिजे. महाराष्ट्राला हा विषय माहित नाहीये. ज्या वेळेस उद्धव ठाकरेंचं आणि देवेंद्र फडणवीसांचं चांगलं होतं आणि ज्यावेळेस ह्यांचं एकत्रित सरकार आलं त्याच्या अगोदर ज्या जागा वाटप झाल्या होत्या त्या जागा वाटपामध्ये कोरेगावची जागा महायुतीमध्ये शिवसेनेला दिली गेली आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्येच त्यावेळेस महेश शिंदे मूळचे भाजपचेच आहेत. समजून घ्या, महाराष्ट्राच्या जनतेला कदाचित हे लोकल राजकारण माहित नसेल तर सांगतो, महेश शिंदे हे मूळचे भाजपचे आहेत. परंतु जागा वाटपाच्या ऍडजस्टमेंट मध्ये महेश शिंदेना त्यावेळेच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं तिकीट दिलं गेलं, ते निवडून आले. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं, ते एकनाथ शिंदेच्या बरोबरच राहिले. त्यांच्या सौभाग्यवती भाजपच्या कार्यकारिणीवर गेल्या, त्या भाजपच्या राज्याच्या प्रदेशच्या उपाध्यक्षा झाल्या. भाजपनं त्यांना आता निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची उमेदवारी दिली. ही वस्तुस्थिती आहे. आता महेश शिंदेचा जो दावा आहे तो सुद्धा बरोबर आहे की प्रीपोल जे इलेक्शन होतं त्यामध्ये जर हे भाजप बरोबर होते तर मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांच्या बरोबर कसा जाऊ, ही महेश शिंदेची भूमिका आहे. बर, मला अरुण सावंत आणि नम्रताजी, बर का, इथं काही कोणाला ओढून ताणून आणलेलं नाही हो. विद्याताई वेताळ ज्या निवडून आल्या, सिरियसली ओढून ताणून आणलेलं नाही, पण ओढून ताणून घेऊन गेल्याचा आरोप आहे ना अजित चव्हाणजी. ओढून ताणून आणलेलं नाही पण ओढून ताणून घेऊन गेल्याचा आरोप आहे. 2 सदस्यांना आतमध्ये मतदान आता सुरू होणार आहे तिथे त्या सभागृहाच्या दारावरनं खेचत घेऊन गेल्याचा आरोप तुमच्यावरती करण्यात येतोय अजित चव्हाणजी. मला अरुण सावंत यांना बोलतं करायचं याच्यावरती. अरुण सावंतजी. नम्रताजी, पहा, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते अजित चव्हाण हे काही गमती जमती ज्या काही इथे सांगत आहेत ना महाराष्ट्राला, आज महाराष्ट्र तुमच्या तोंडावर थुंकतोय हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. जे कामगिरी तुम्ही आज केलेली आहे अतिशय निंदनीय असं काम तुम्ही केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीने आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न याच्या पुढे केला तर त्याची गय केली जाणार नाही. तुम्ही 2 लोक घेऊन 40 दिवस फिरत होते, त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला नाही. स्थानिक पातळी चर्चेला बसत असताना स्थानिक पातळीवर ज्या 2 सदस्यांना पोलीस बळाचा वापर करून आता अटक केली, काय गरज होती? 5 वर्षापूर्वी झालेल्या केसमध्ये अटक करण्याकडे तुम्हाला इलेक्शनचा दिवस मिळतो का? बाकीचे दिवस गृह खातं झोपलं होतं का तुमचं? महोदयांनी त्या ठिकाणी त्या सभागृहामध्ये जाऊन
ते महेश शिंदेचं गल्लीमधल्या बाजूला लोकांच्यासारखी ठेवा. तिथं तुम्ही त्या दोन धर्मगुंडी करणं योग्य आहे का? त्या इलेक्शन धर्मगुंडी पासून त्यांच्या रोखलं हाताला हे पेन लागलं, हे त्यातनं रक्त घटनेच्या आलेलं आहे. विरोधात आहे. त्यांना पोलिसांनी कुठली घटनेच्या मारहाण केली विरोधात नाही, ही गोष्ट त्यांच्यावरती तुम्ही बळाचा केलेली प्रयोग केला आणि नाही, काही म्हणूनच केलेलं नाही. विरोधी पक्ष तुम्हाला काय माहिती तुमच्या स्थानिक पातळीवरती? नावाने नेहमी हे शिवाय देत असतो. जे आहे, महाराष्ट्राच्या अरुण सावंत, जनतेने महायुतीवर विश्वास ठेवलेला आहे. अरुण सावंत, या तुमचा महायुतीच्या प्रश्न विश्वासाला थेट तुम्ही विचारते. तडा दिलेला आहे. अरुण सावंतजी, मी तुमचा प्रश्न थेट विचारते अजित चव्हाण. अजित चव्हाणजी, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. अजित चव्हाणजी, मला एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. बोलत राहू नका तुम्ही. अजित चव्हाणजी, एका प्रश्नाचं उत्तर द्या. याच्यामध्ये बापू शिंदे नावाचे एक सदस्य अपहरण त्यांचं झालंय असा आरोप होतो. तिकिटावरती निवडून आला. स्थानिक राजकारण कसं असतं? तो बाबांनी अजित चव्हाणजी, सांगितल्याशिवाय अजित चव्हाणजी, दुसऱ्या कोणाला अजित कसं चव्हाणजी, आपण पाठिंबा थोडासा देणार? माहिती घटनाक्रम, घेऊन मला बोलत राहणार घटनाक्रमाविषयी तुमच्याशी बोलायचं आहे. थोडासा प्रश्न असा आहे, बापू शिंदे नावाच्या यांचं माईक एका बंद सदस्याचं करा. अपहरण होतं आणि त्यांचा जरा मुलगा माहिती तिथे द्या आणि जरा त्यांचा अजित मुलगा चव्हाण तिथे यांचा माईक तक्रार बंद करा. देतो आणि तक्रार दिल्यानंतर ज्या दोघांवरती अजित तो आरोप चव्हाण करतो यांचा त्या माईक दोन बंद करा. सदस्यांना वायफळ सभागृहात बडबड घेऊन बंद करा त्यांची. तिथून मतदानाची संधी न देता त्यांना पोलीस घेऊन जातात आणि ज्याचा अपहरण झाल्याचा आरोप आहे तो सभागृहात जाऊन तिथे मतदान करत असतो. अपहरण झाल्याचा आरोप आहे, ज्या आरोपाखाली घेऊन गेले त्या माणसाचं अपहरणच झालं नाहीये, तो सभागृहात आहे. काय म्हणायचं? म्हणजे प्रश्न तुम्हालाच विचारणार आहे, कारण गृह खातं आपल्या मुख्यमंत्र्यांकडे, तुमच्या पक्षाकडे आहे. मग आज शंभूराज देसाईंनी जो शब्द वापरला, पोलीस घरगड्यासारखे काम करत होते, तुमच्याकडेच थेट बोट दाखवलेलं आहे. नम्रताजी, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की निवडणुका होण्यापूर्वी कोण कोणाच्या सोबत होतं, कशा पद्धतीनं कोण कुठं मतं मागायला गेलं ते हे आपण लक्षात ठरवूया. घेऊ. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर जे द्या. आम्हाला support तुम्ही देणार माझ्या होते. प्रश्नाचं उत्तर द्या. जे- पोलीस हो, अशा मी पद्धतीने अगदी भूमिका बरोबर घेत जे आहेत. आमच्या पोलिसांचं सोबत हे होते, फेलियर आहे जे आणि आमच्या ते गृह विचारांचे खातं तुमच्या होते, पक्षाकडे आहे, जे म्हणून तुमच्याकडे बोट निवडणूक दाखवलं भारतीय जात जनता पक्षाबरोबर होते, त्या दोन लोकांना ही मंडळी घेऊन 40 दिवस फिरली, परंतु त्यातनं काहीही निष्पन्न झालं नाही. एखादा जर अपहरणाचा गुन्हा दाखल असेल आणि पोलीस त्याबाबत जर कारवाई करणार असतील तर अशा पद्धतीनं माननीय मंत्री महोदयांनी, पालकमंत्र्यांनी पोलिसांच्या कारवाईत त्या ठिकाणी हस्तक्षेप करणं योग्य आहे का? अरे कसं 4-5 कार्यकर्ते त्या ठिकाणी कसं गोळा ते करणं ऐकून योग्य आहे का? येतील? जर बरोबर आहे. ज्याचा अपहरण झाल्याचा आरोप आहे तो याचा माणूस विचार सदनामध्ये पोलीस केला नव्हता. मतदानासाठी आलेला आहे. आणि स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीमध्ये या सर्व प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत याचा विचार करून लोक मतदान करत असतात आणि तसाच त्या सदस्यांनी तो विचार केला आणि भारतीय जनता पक्षाला त्यांनी पाठिंबा दिला. लोक जी सगळी शेत आयुध घालतायत तुमच्या तोंडामध्ये आता. निवडणुकीत बरं, मला हरीश पाटणे सरांना याच्यामध्ये एक विचारायचं आहे. पाटणे सर, आज शंभूराज देसाईंनी जो शब्द वापरला की पोलीस घरगड्यासारखं काम करतायत, किती गंभीर आहे आणि वास्तव काय आहे यातलं? साताऱ्यात काय चित्र आहे? नाही, त्या दिवशीचं जे वातावरण होतं ना नम्रता, पोलिसांनी ज्या सदस्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांना अटक करायची आहे समजा, तर त्यांनी त्या प्रिमायसेसच्या बाहेर अटक करायला पाहिजे होती. त्यांना मतदानाला जाऊ दिलं गेलं पाहिजे, त्यांचा तो नैसर्गिक अधिकार होता. हो, जर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय तांत्रिकदृष्ट्या त्यांना अटक करायची तर ती अगोदरच करायला पाहिजे होती. तुमच्याकडे अख्खी रात्र होती, सकाळपासून ते 11:30-12 वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ होता. जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेसच्या बाहेरच तुम्ही जनरली आपल्याकडे मतदान केंद्राच्या 500 मीटरच्या आत कुणाला एंट्री नसते. जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेस मध्ये एवढा सगळा कात्याकूट का केला गेला? बरं, एवढे 200-250 पोलीस तिथं आतमध्ये कशासाठी होते? चर्चेचा सत्ता कुणाची आली हा विषय नाहीये. बरोबर. सत्ता कुणाची आली कुणाची गेली हा विषय नाही, परंतु ज्या पद्धतीनं परत तिथं काय 1-2 तिन्ही मंत्र्यांमध्ये झालं ना, म्हणजे हे महाराष्ट्रानं बघितलं की तिन्ही मंत्री एकमेकांना बुकलतायत, धडाधडी होते, एकमेकांच्या कॉर्नरला धरतायत, पोलीस त्या मंत्र्यांना ढकलतायत आणि त्यातून ज्यांच्यावर संशय आहे ते 2 संशयित सदस्य त्यांना उचलून घेऊन गेलं जात आहे. एक जो सदस्य ज्याला मतदानाला आला होता त्याच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार होत होते. म्हणजे हे चुकीचं आहे. महाराष्ट्राने बघितलं, हे अत्यंत चुकीचं आहे. अजित चव्हाणजी, मला याच्यात एक उत्तर द्या. आता पुण्यामधलं थोडंसं आपण स्थानिकच्या निवडणुका बोलतो ना, आपण पुण्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकांचं जर आठवलं तर आंदेकर कुटुंबातल्या 3 जणांनी अर्ज भरलेले होते. तुरुंगातून फॉर्म भरण्यासाठी तिथे आंदेकरला कसं लवाजमा घेऊन आणलेलं होतं, त्यांच्या कुटुंबियांना कसं आणलेलं होतं, अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. या ठिकाणी जर
तुम्हाला जर चौकशी करायचीच असेल, पोलिसांना जर ताब्यात घ्यायचंच असेल तर मतदानानंतर करू शकले असते किंवा ताब्यात घेऊन त्यांना मतदानासाठी आणलं असतं. हाऊसचे सदस्य आहेत ते. अहो, पहिल्या पुणे महापालिकेच्या पहिल्या मीटिंगसाठी, पहिल्या बैठकीसाठी, पहिल्या सभागृहासाठी त्या तुरुंगामधनं त्या निवडून आलेल्या आंदेकरांना आणलेलं होतं की. इथं काही तसे नियम लागू शकले नसते? एवढी घिस्सड घाई म्हणण्यापेक्षा घिस्सड घाई करायची गरज होती का? आणि मग अशात तुमच्यावरती बोट जर तुमच्याकडे दाखवलं, कारण गृह खातं तुमच्याकडे आहे, तर तुम्हाला एवढं का बोचतंय? अजिबात बोचत नाहीये. जर याच्यामध्ये पोलिसांची कुठल्याही पद्धतीची चूक असेल तर निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि संबंधित जबाबदार व्यक्तींनी सभागृहामध्ये निवेदनं केलेली आहेत. आमचे दोन्ही वरिष्ठ नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री हे या विषयावरती चर्चा करतील. हा एका जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा विषय. आमचे कुणीही विरोधक तिथं रेसमध्ये नाही. आमच्यामधला आमच्यातली ही हेल्दी लढत असं याच्याकडे पाहिलं पाहिजे. जर पोलिसांनी शंभूराज देसाई आरोप करतायत ही हेल्दी लढत नव्हती. तुम्ही खोटी वाक्य वापरू नका. जर काही घडलं असेल तर सभागृहामध्ये सांगितलंय, त्यामुळे इथं वेगळं आणखी काही सांगण्याची आवश्यकता नाही. अरुण सावंतांना मुद्दा मांडला. अरुण सावंत बोला. त्याच्यावर निश्चित कारवाई करू. अरुण सावंत बोला. नम्रताजी, आपण अतिशय सभ्यतेने शब्द वापरत आहात. घिसडघाई कशाला? परंतु ही घिसडघाई नव्हती. आमच्याच मित्र पक्षातील एका पक्षाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे आणि पोलीस बळाचा चुकीचा वापर केलेला आहे आणि म्हणूनच आज विरोधक छीतू करत आहेत आमच्या सरकारची आणि याला कारणीभूत हेच आहेत हे मी स्पष्टपणे सांगतो. त्याचे जे काही परिणाम होतील ते परिणाम भोगायला मी तयार आहे. सत्तेतनं दूर व्हायची वेळ आली तर सत्तेतनं दूर व्हाल का एवढ्या रागावरती? अरुण सावंतजी, नम्रताजी, जे काही असेल त्याला समोर जायची माझी आणि माझ्या पक्षाची तयारी आहे. कारण तुमचा स्वाभिमान डिवचलेला आहे वगैरे अशा शब्दात तुम्हाला अनिल परबांनी सुनावलेलं आहे हाऊसमध्ये. नम्रताजी, जे काही आज घडले नाही म्हणजे हे काल परवा, हे अतिशय घाणेरडं आहे. एवढी सगळी सत्ता जनतेने आम्हाला भरभरून दिली. ज्या आदरणीय आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी जी काही जीव तोडून मेहनत केली त्याचं फळ आम्हा संपूर्ण तिन्ही पक्षांना मिळालं. तरी सुद्धा एका जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी एवढे हापापले का व्हावं या भारतीय जनता पार्टीने? हा प्रश्न आज जनता विचारत आहे. नम्रताजी, अरुण सावंत ज्या पद्धतीने आता बोलतायत ना, कदाचित हे त्यांचं बोलणं आताही ठरेल. अरुण सावंतांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर माध्यमामध्ये इतकी टोकाची विधानं करावी. आज त्यांनी हे तुम्ही मला शिकवू नका. कोणाशी बोलायचं, चर्चा करायची आणि नाही करायची हे मी आणि माझे वरिष्ठ ठरवतील. तू सांगू नको आम्हाला. अशा पद्धतीनं इतकी टोकाची विधानं करू नये. आम्ही केंद्रापासून सगळीकडे सत्तेमध्ये आहोत. जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे काही फार मोठं महायुतीमध्ये नाहीये. याच्या संदर्भामध्ये सत्ता सोडून महायुतीत बाहेर पडू वगैरे एवढी बेजबाबदार विधानं करू नये. आपल्या नेत्यांची चर्चा करावी. मी माझ्या नेत्यांना शिवसेना प्रवक्त्यांच्या या अतिशय टोकाच्या विधानांबाबत निश्चित कल्पना दे. ठीक आहे. मला पाटणे सर, शेवटची कॉमेंट मला तुमच्याकडनं हवी आहे. आज आपण हाऊसमध्ये बघितलं किती पोटतिडकीने शंभूराज देसाई बोलत होते, मकरंद पाटील बोलत होते, एकनाथ शिंदेनी स्वतः हे काय सगळा प्रकार झाला ते सांगितलं. हाऊस सुरू होण्याच्या पूर्वी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये शिवसेनेचे मंत्री चिडले होते, राजीनामा द्यायच्या तयारीत होते वगैरे अशा सगळ्या बातम्या आपल्या कानावरती आलेल्या आहेत. या सगळ्याचा शेवट कुठे होतो तर मुख्यमंत्री एका वाक्यामध्ये उत्तर देतात की एकनाथ शिंदे यांनी ज्या भाषेत सांगितलेलं आहे त्या संपूर्ण प्रकरणाची त्या दिशेने चौकशी आम्ही करू आणि योग्य ती कारवाई करू. एवढ्या एका वाक्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हा विषय इथे थांबवलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये निर्णायक घाव पडेल शिवसेनेकडनं की शिवसेना याही वेळेला मूग गिळून गप्प बसेल असं वाटतं? नम्रता, मला वाटत नाही. तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण तुम्ही विधानसभेतलं ऐकलं असेल. जी तीव्रता, जी आक्रमकता एकनाथ शिंदे साहेबांकडं म्हणजे आहे असे म्हणजे पाहिली जाते, महाराष्ट्र बघत असतो, ती तीव्रता आणि ती आक्रमकता सातारा जिल्ह्यातल्या जनतेला आज काय पाहायला मिळाली नाही. विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळी सभागृहात आले त्यापूर्वी एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने बोलत होते आणि त्यानंतर त्यांचा ज्या बोलण्यातला टोन जो उतरला, तर मला वाटतं असं काय होणार नाही. सत्तेमध्ये हे शेवटी महायुती आहे, अशी अनेक कारणं यापूर्वी घडलेली आहेत, त्यामुळे सत्तेमध्ये हे एकत्रच राहतील.
आणि सत्तेमध्ये एकत्र राहण्याच्या मुळे या विषयावर एकत्र बसून ते पडदा पाडतील. भले तर एखादा एसपी ऐवजी ते पीआय एपीआय निलंबित करतील. एसपी पर्यंत तो विषय येणार नाही आणि दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनावर 2-4 पोलिसांच्या निलंबनावर हा विषय संपवण्याचा प्रयत्न होईल असं मला वाटतं. बर, चर्चेच्या सुरुवातीला अजित चव्हाण म्हणालेले होते की आम्ही मोठा भाऊ आहोत, आम्हाला बरंच काही ऐकायची तयारी ठेवावी लागू शकते. सायलेंटली त्यांनी एक कदाचित सुचवलेलं असावं असं की शिवसेना तुम्ही छोटा भाऊ आहात, त्याच्यामुळे बरंच काही सहन करायची तयारी आता तुम्ही आपल्या या मैत्रीमध्ये ठेवा, सत्तेतल्या मैत्रीमध्ये, सत्तेतल्या सेटिंगमध्ये ठेवा, असं काहीतरी सुनावण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे महायुती नावाचं एक जे काही प्रेमसंकुल उभं आपल्याला दिसतंय, राजकारणामध्ये असं प्रेमसंकुल वगैरे काहीही नसतं, कारण तिथे असते फक्त आणि फक्त स्पर्धा आणि ती असते सत्तेसाठी. साताऱ्याने पुन्हा एकदा हे ठळक अधोरेखित केलेलं आहे. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.